असणारे सन्माननीय फिडीदादा कटोर यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाणार। मी विनंती करतो सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांना की आपण फिडीदादा कटोर यांचा यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे। नवगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच या नात्याने आणि नवगाव गावकेचे पाटील या नात्याने आज त्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते मंडळी गेल्या 2 दिवसांमध्ये आपण या व्यासपीठावरती पाहतोय। फिडीदादांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। त्यांच्या समवेत उपस्थित असणारे नरेंद्रदादा थळकर शेतकरी कामगार पक्षाचे एक लढवय्ये आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जाईल। मी नरेंद्रदादा थळकर यांना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जाईल। सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच आज व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे आणखीन एक शेतकरी कामगार पक्षाचे मित्र श्रीराम झडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जाईल। मी श्रीराम दादांना विनंती करतो की आपणही हा यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते। तसेच आमचे संघ मालक जरी असले तरी आमच्या पक्षाचे लढवय्ये असे आमचे नेते आहेत सुरेश काका गरत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी सन्माननीय सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश काका यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सुद्धा करायचं आहे। हां, म्हणूनच म्हणालो की आज चांगल्या बेस्ट ऑफ लकची सुद्धा त्यांच्या संघाला गरज आहे, त्यामुळे सुरेश काका यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं मनपूर्वक अर्थातच या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागतही करूया। सुरेश काका यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्तानं। संघ मालक अभिषेक पाटील यांना मी विनंती केली होती मगाशी सुद्धा की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। अधिरा 11 कावाडे संघाचे संघ मालक, आपणास ही विनंती आहे की आपण ही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आणि याच दरम्यान जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वांना सुपरिचित असणारे आमचे सुरेंद्रजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक लढवय्ये शिवसैनिक म्हणून ज्यांची ख्याती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असा त्यांचा एक शिवसैनिकांना परिचित असा चेहरा आहे आणि त्याच वेळेला रायगड जिल्ह्याला परिचित असणारं त्यांचं नाव आणि कार्यसुद्धा आहे, असे सुरेंद्रदादा म्हात्रे आलेले आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। मी सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो, मधुकर ढेबे बोरगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांना सुद्धा विनंती असेल की आपण एकत्रितरित्या हा सन्मान करायचा आहे सुरेंद्रदादा यांचा। सुरेंद्रदादा म्हात्रे यांचा हा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती। तसेच व्यासपीठावरती आणखीन काही मान्यवर आहेत, त्यांच्याही सत्काराकडे मी वळतोय आणि लगेचच आपण मैदानात जाऊन श्रीफळ वाढून स्पर्धेचं उद्घाटन करून घेऊ। व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे मित्र मयुरेश देशमुख याचाही सन्मान केला जाईल। मी विक्रांत वार्डे आमच्या पुरोगामी संघटनेचे तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण मयुरेश देशमुख याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच बोरगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय मधुकर ढेबे आमचे मित्र यांचाही सन्मान केला जाईल। मी सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मधुकर ढेबे यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे। काल त्यांचा संघ जिंकलेला आहे, त्याबद्दल खुश आहेत ते सुद्धा, त्यामुळे मधुकर ढेबे यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया। मी अधिक वेळ घेणार नाही आहे, मान्यवर मंडळींना विनंती करेन की दोन्ही संघ तयार झालेले आहेत, उन्हाचा प्रभाव जाणवतोय, अशा वेळेला आपण थेट मैदानात जायचं आहे आणि श्रीफळ वाढून आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सामन्याला तिथून सुरुवात सुद्धा करायची आहे नाणेफेकीचा कौल करून। आमच्या दोन्ही फोटोग्राफर्सना सुद्धा विनंती असेल की मी सन्माननीय सुरेंद्रदादा यांना सुद्धा विनंती करतो की आपण थेट आता मैदानात जायचं आहे आणि तिथे श्रीफळ वाढून स्पर्धेचं औपचारिक स्वरूपाचं आजचं जे उद्घाटन आहे ते करायचं आहे। सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो आपल्या सर्व मान्यवरांना तिथे घेऊन जायचं आहे। आपण स्पर्धेचे आयोजक या नात्याने सन्माननीय नृपाल शेठ पाटील, सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या समवेत जातील। श्रीफळ वाढून या स्पर्धेचा आजच्या दिवशीचा अर्थातच उद्घाटन केलं जाईल।
दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. वेळेत सामना आपल्याला सुरू करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून दोन्ही संघ वेळेत उपस्थित झाले त्याबद्दल खूप सारा आभारही व्यक्त करतो संघ मालकांचे, कर्णधारांचे आणि खेळाडूंचे सुद्धा. कारण सामना जर अधिक षटकांचा खेळायचा असेल तर तुमची अथर्व, आपण कुठे असाल तर जरा माझ्याशी संपर्क साधा. अथर्व, मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आजच्या दिवशीच्या खेळाला आरंभ होतोय. दोन संघ पहिला जे सामना खेळत आहेत त्यांचा परिचय असा आहे. एका बाजूला सुरेश काका 11 वर्सोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला अधिरा वॉरियर्स कावाडे संघ आहे. सुरेश काका 11 संघातील अर्थातच संघ कर्णधार शिरूच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. दुसऱ्या बाजूला अधिरा 11 कावाडे संघामध्ये जे महत्त्वाचा खेळाडू आहे, संघाचा कर्णधार आहे, तो अर्थातच आबू आहे. त्याच्यामुळे तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल केला जाणार. दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. हे अर्थातच आज हा सामना आपण जिंकावा किंवा पहिल्या सामन्यापासून विजयाची परंपरा सुरू करावी हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि ती परंपरा निर्माण करण्यासाठी तो संघ बांधला गेलाय, निवडला गेलेला आहे. कारण ऑक्शनमध्ये ज्या पद्धतीने चढाओढ पाहायला मिळाली होती, तालुक्यातील खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणत्या खेळाडूला आपल्या संघात घ्यावा, अलिबागमधला घ्यावा की मुरुडमधला घ्यावा, रोहामधला घ्यावा, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. नाणेफेकीचा कौल जिंकलाय निखिल कोणी? येस, सुरेश काका 11 वर्सोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय काय आहे तो आपल्यापर्यंत येईलच. आपण सर्व मान्यवरांना मी यानंतर विनंती करेन की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. इथे सर्वप्रथम आजचे प्रमुख उद्घाटक या नात्याने जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते सुरेंद्र म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेच्या मुख्य आयोजक सौ चित्रलेखाताई पाटील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सन्माननीय प्रियदर्शनीताई पाटील, चेंडऱ्याच्या सरपंच स्वातीताई पाटील, त्यांच्या समवेत नवगावचे माजी सरपंच फिडीदादा कटोर,
सन्माननीय नरेंद्र थळकर, सन्माननीय श्रीरामजी झडे आणि इतर सारे मान्यवर ही मंडळी तिथे उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात। दोन्ही संघाचे आय होप त्या ठिकाणी ओनरसुद्धा आहेत। सुरेश काका 11चे संघमालक अर्थात स्वतः सुरेशजी घरात आहेत, तसेच आदिरा वॉरियर्स कावाडे संघाचे संघमालक अभिषेक पाटील आहेत, त्यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया। समालोचन कक्षामधून सुरुवात करतील आकाश मांजरेकर यांना मी विनंती करेन की आपण या सामन्याचा अर्थातच समालोचनाची जबाबदारी स्वीकारायची आहे। अवधूत पाटील यांना विनंती करतो जरा आमच्याशी संपर्क साधा। अवधूत पाटील, पहिली वहिली मॅच आपल्या समोर येऊन पोहोचले। बाजूला आपण पाहतोय सुरेश काका 11 वर्सोली संघ, तर दुसऱ्या बाजूला आदिरा वॉरियर्स कावाडे संघ। अर्थात एका बाजूला सुरेश घरत, एका अर्थातच आपण पाहिलं तर सुरेश काका 11 संघाला टीम ओनर पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला अभिषेकजी पाटील यांचा आदिरा वॉरियर्स संघ या ठिकाणी आपण पाहतोय। दोन्ही संघांची प्लेइंग 11 जर आपण लक्षात घेतले ना, तर तुल्यबळ या शब्दाला खऱ्या अर्थानं सार्थकी लागणं म्हणजे काय असतं हे आपल्याला पाहायला मिळालं। मग एका बाजूला आदिरा वॉरियर्स कावाडे संघासाठी आपण पाहिलं तर अक्षय म्हात्रे संघाचा कर्णधार म्हणून तो चांगला खेळाडू म्हणून पाहिला जातो। निशांत कडवे एक महत्त्वपूर्ण खेळाडू, आकाश पाटील, अनिकेत म्हात्रे, सुमित पाटील, ओमकार कडवे, यश म्हात्रे, किशोर पाटील, करण कडवे, अनिकेत पाटील, अक्षय पाटील, सिद्धू पाटील, सुमित पाटील, विश्वेश पाटील ही एक स्क्वॉड खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर खारेपाट विभागातील हा स्क्वॉड यावेळेला मात्र आदिरा 11 कावाडे संघाने निर्माण केलंय। दुसऱ्या बाजूला सुरेश काका 11 वर्सोली संघाकडून आपण पाहिलं शिरू वीक स्वतः संघ कर्णधार म्हणून आहे। रिद्देश भाटकर, केतन पाटील, किशोर नाईक, ऋतिक घरबर, तदनंतर मंगेश भगत, सोहम जायनाखवा, प्रशांत जायनाखवा, परशुराम पाटील, अक्षय पाटील, प्रारंभ पाटील, पराग आरेकर, प्रसन्न गायकर, ओंकार तावटे अशा पद्धतीचे स्क्वॉड दोन्ही संघांकडे सज्ज झालेले आपण पाहतोय। अर्थात नाणेफेकीचा कौल लागला सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या बाजूने आपला निर्णय कळवायचा आहे आणि लागलीच दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आपण पाठवायचा आहे। हालो चिक हालो, दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षामध्ये आपला एक 12वा प्रतिनिधी त्वरित पाठवायचा आहे। आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय। स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आयोजित करण्यात आलेली शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत PNP चषक 2024 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। कालच्या दिवसामध्ये घडामोडी आपण जर पाहिला ना तर कालच्या दिवसामध्ये एक सर्वोत्तम खेळ काय असतो तो आपण अनुभवला। अर्थातच एका बाजूला वासिम कूर पुरस्कृत A3 सोगाव संघाचा बोलबाला आपण पाहिला, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानी 11 नांगरवाडी संघाने ज्या पद्धतीची ज्या धाटणीचा कमबॅक केला तो सुद्धा कौतुकास पात्र पाहायला मिळाला। आणि त्याचमुळे का होईना अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुका या तीनही तालुक्यातील खेळाडू एकत्रित येऊन कशा पद्धतीचा खेळ होऊ शकतो त्याचा एक उत्तम उदाहरण कालच्या दिवसामध्ये रसिक मायवा प्रेक्षकांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय। आझाद मैदान, कुरुडचं हे मैदान खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आणि अगदी त्याच वेळेला बऱ्याचशा खेळाडूंसाठी उपयुक्त,
गुणकारी आणि लाभदायी अशा पद्धतीचं हे क्रीडा मैदान म्हणून या मैदानाची ओळख दिली जाते। या स्पर्धेसाठी आपण पाहिलं 7 प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी उभारल्या गेल्या आहेत। 2 गॅलरीज अर्थात आपण पाहिलं त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला। रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो। भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितजीत पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली। रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं। अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे। भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले। सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली। ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले, तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला। राजकारणाचा भाऊंचा हा वारसा माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडितशेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला। भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते। केवळ राजकारणात त्यांनी स्वतःला रमवले नाही तर पत्रकारिता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। चळवळीला वाहिलेल्या कृषीवलच्या माध्यमात दाखवली आहे। इतिहास सतीश पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल। मी सतीशजी पाटील यांना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या स्पर्धेचे आयोजक सौ चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी आपला यथोचित मानसन्मान करतील। सतीशजी पाटील यांचे या ठिकाणी PNP चषक 2024 मध्ये स्वागत केलं जाते। तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले दुसरे मित्र निलेशजी नाईक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। संघमालक सुद्धा आहेत, पण आज या व्यासपीठावरती मान्यवर या नात्याने उपस्थित झाले त्याबद्दल निलेशजी नाईक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो की आपण हा यथोचित मानसन्मान करायचा आहे। सुरेश काका 11 वर्सोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता। आपण ऐकता आकाश मांजरेकर यांना पुन्हा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे मी भेटतोय पुन्हा एकदा आकाशजी मांजरेकर। बघा, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी आपण दखल घ्या की प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये समाप्त होणं ही गरजेची आहे। त्यामुळे आज वेळेचं बंधन राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन क्षेत्रामध्ये कक्षामध्ये आपण पाठवायचं आहे, अन्यथा आयोजकांकडून योग्य ती पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल। 2 धावांची पेनल्टी आधीच डिक्लेअर करण्यात आले, याची आपण दखल घेऊयात। रायगड क्रीडा संस्कृतीचा ज्यांनी साधला मेळ, खेळाडूंच्या उन्नतीसाठी ज्यांनी दिला वेळ, अशा भाऊंच्या स्मृतीला अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं साजरा करूयात क्रिकेटचा हा खेळ। अद्भुत अविस्मरणीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आज रसिक मायबाप प्रेक्षकांसमोर उभी राहिलेली आपण पाहतोय। काल शनिवारच्या दिवशी या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद खऱ्या अर्थानं रसिक मायबाप प्रेक्षकांनी दाखवला ना, ती कमालीचं पाहायला मिळालं। क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा। जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा। ही रायगडाची शान आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो पक्षाचा मान। अर्थातच सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय। प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलंय की PNP चषक 2024 आपण आपल्या नावावरती करायचं आहे, त्यासाठीचे जगदोजहेद आज प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे।
प्रत्येक जण स्वप्न घेऊन आले की PNP चषक 2024 या स्पर्धेचं पहिलं पर्व नेहमी लक्षात राहावं यासाठीची जगदोजहद पाहायला मिळते. बघा, पहिलं पर्व नेहमी महत्वाचं असतं. इंडियन प्रीमियर लीग IPL पहिलं पर्व राजस्थान रॉयल्स संघाने जिंकलं ते अजूनही आपल्या लक्षात आहे. त्याचमुळे PNP चषकची ज्या पद्धतीची झलक आहे, ज्या पद्धतीचा खऱ्या अर्थानं रुतबा आपल्याला पाहायला मिळालाय ना, ती कमालीचा आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती आपण काय पाहिलं तर खारेपाठ विभागातील नामवंत 2 फलंदाज, अर्थातच लेफ्ट हँड राईट हँड बेस्ट कॉम्बिनेशन ज्याला म्हटलं जाईल असा निशांत कडवे आणि अगदी त्याच्या समवेत कॅप्टन अक्षय म्हात्रे ही जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. ऑप्शन प्रक्रियेमध्ये निशांत कडवेसाठी लागणारी बोली, त्यावरती पडणारी झडप हे जवळून आपण सर्वांनी अनुभवलंय. तब्बल 20,000 पॉइंट्सला निशांत कडवे या प्लेयरला विकत घेतलं, पॉइंट खर्च केले आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आदिरा वॉरियर संघ आज मैदानावरती सज्ज सुद्धा झालाय. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सुरेश काका 11 वर्सोली, तर दुसऱ्या बाजूला आदिरा वॉरियर्स कावाडे दोन्ही संघाचे टीम कॅप्टन्स. एका बाजूला अर्थातच श्रीकांत श्रीकांत मोलगी या नावाने खऱ्या अर्थानं परिचित असलेला खेळाडू आणि तदनंतर मात्र अक्षय म्हात्रे खारेपाठ विभागातील एक मोठं नाव. अशा पद्धतीचे खेळाडू आज मैदानावरती सज्ज झालेले आपण पाहतोय. दोन्ही कर्णधार म्हणून जर आपण पाहिलं ना तर नवे जरूर आहेत, मात्र ही क्रिकेटची स्पर्धा किंबहुना त्यांच्याकडे असलेला अनुभव उत्तम प्रकारचा आहे आणि ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून देणारी आपण पाहतोय. PNP चषक 2024 रसिक मायबाप प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या समोर आलेली आपण पाहतोय. PNP चषक मित्रांनो म्हटलं ना की आठवतं ते म्हणजे शिस्तबद्धता. PNP चषक म्हणजे काय तर अचूक नियोजन. PNP चषक म्हणजे काय तर आपल्या ग्रामीण खेळाडूंना मिळणारा उत्तम प्लॅटफॉर्म. रायगड तालुक्यातील प्रथम दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा जिथे अलिबाग, मुरुड, रोहा विभागातील खेळाडू 3 तालुका 1 संघ अशा पद्धतीचा काहीसा दृष्टिक्षेप पर्स्पेक्टिव्ह या वेळेला मात्र आपण पाहिलं ना तर PNP ऑर्गनायझरच्या माध्यमातून आपण पाहतोय. या सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचं करूयात आपण कौतुक, अभिनंदन आणि वळूयात मैदानाच्या दिशेने. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या बाजूने प्रथमतः सलामीची जोडी आदिरा वॉरियर्स कावाडे संघाच्या बाजूने आपण पाहिलेला, तर एका बाजूला निशांत कडवे जो जहनुमान मिळकतकार या संघाला बिलॉंग करतो आणि तदनंतर मात्र खारेपाठ विभागातील एक नामवंत खेळाडू, अलिबाग तालुक्यातील बाईकमॅन म्हणून सुद्धा ज्याला परिचित असलेला हा खेळाडू आज मैदानाच्या आत. रायगडाची शान शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान PNP चषक. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा. बघा, पंचांकडनं सुद्धा ताकीद देण्यात येईल. 5 षटकं म्हटली की 20 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त झाली पाहिजे याची आपण दखल घ्या, अन्यथा योग्य ती कार्यवाही केली जाईल ही सुद्धा आपण दखल घेऊयात. वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे मात्र हर्ष उल्हास आनंदाने या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस सुरू केला जातोय. सर्व व्हॉलेंटियर्सना या ठिकाणी विनंती असेल की आपण मैदानाच्या सभोवताली सज्ज होऊयात. मैदानाच्या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी केली जाते. याचा अर्थ काय तर वाऱ्याचा फायदा कुठल्या संघाला होईल. लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅट्समन साठी नंदनवन असणारं हे क्रीडांगण आझाद मैदान कुरुळमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे किशोर नाईक गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड ऑफ विकेट, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा. थँक्यू. दुसरा दिवस पहिला चेंडू या स्पर्धेतला 40वा षटकार अबूच्या बॅट मधून आलाय.
कमालीची ताकद. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पारंपरिक क्रिकेट काय आहे, तर मैदानावरती जा, सेट व्हा, तदनंतर प्रहार करा. इथून मात्र अबू पहिल्यापासून सेट आलाय आणि गोलंदाजाचा थेट कार्यक्रम केलाय. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. किशोर नाईक यासाठी ओळखला जातो. जाळं विणलं आणि तदनंतर मात्र मोठा फलंदाज अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू जाणीवपूर्वक टाकला. ऑफस्टंपच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न असफल. सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती आहे ज्यांनी आपलं टी शर्ट परिधान केलेलं आहे, इकडे तिकडे न बसता बाउंड्री लाईनवरती तुम्ही फार कमी दिसत आहात, तर जरा स्टेजच्या पाठीमागे असणारे आपले व्हॉलेंटियर्स समोरच्या गॅलरीमध्ये जिथे आपल्याला थांबायचं आहे तिथे तिथे आपण आता प्रत्येकाने आपापल्या पोझिशन्स घ्यायच्या आहेत. पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना ही पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय की सर्वांनी आपापल्या पोझिशन्स घ्यायच्या आहेत. ओव्हर टू वन्स अगेन आकाशजी मांजरेकर. बघा, नाण्याच्या दोन बाजू असतात. एक चांगला खेळाडू विस्फोटक असू शकतो, एक चांगला खेळाडू संयमी असू शकतो. मात्र अशा वेळेला विस्फोटकतेच्या दिशेने वाटचाल करणारा अबू पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतो काय आणि दुसऱ्या चेंडूवरती किशोर नाईक कमबॅक करतो काय, त्यामुळे ही मॅच तुल्यबळ होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीची ही मॅच मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. ऑन पेपर तुम्ही किती प्रबळ आहात, किती सक्षम आहात याला महत्व नाही आहे. मैदानावरती तुम्ही कसा खेळ करताय, चा दिवस कोणाचा आहे, ही बाब सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. वन डाऊन साठी आपण पाहतोय सिद्धू पाटील मैदानावरती जरूर आलाय. पहिला चेंडू त्याला मात्र खोलवर टप्प्यात टाकला, वेगवान गोलंदाजी केली जाते आहे आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेला मात्र किशोर नाईक ऑफस्टंपच्या बाहेर. यावेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅन तैनात करण्यात आला. लेटकट खेळण्याचा प्रयत्न आलाय अंगलटी. यावेळेला मात्र षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगतीपथावर असताना 6 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. शेका पक्षाचा मान. थँक्यू. बघा, इंग्रजीमध्ये एक संज्ञा वापरली जाते, प्रेशर आयदर ब्रेक्स यू, प्रेशर आयदर मेक्स यू. मैदानावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर किशोर नाईक वरती प्रेशर तयार झालं होतं, मात्र ते प्रेशर विसरला आणि तदनंतर मात्र आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करत प्रथमतः अक्षय मात्रे आणि तदनंतर मात्र सिद्धू पाटील सारख्या धाटणीच्या आणि चांगल्या फलंदाजांना त्याने बाद सुद्धा केलेला आपण पाहतोय. स्वतःवरती आत्मविश्वास असेल ना तर मैदानावरती आपण चांगला खेळ करून दाखवू शकतो. तेच चित्र मैदानावरती आपण पाहतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, वेळेचं बंधन आहे आपल्याला. 5 षटकं 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण झालीच पाहिजेत याची आपण दखल घ्या, अन्यथा आपल्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाईल. कदाचित शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये एक्स्ट्राचा ठेवावा लागेल, याची आपण दखल घेऊयात. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा ना, जिथे चुकीला माफी नाही आहे. आपल्याकडे परिपक्वता असलीच पाहिजे आणि त्याच दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. वन मोर लेफ्ट हँडेड बॅट्समन करण कडवे आज मैदानाच्या आत तैनात झालेला आपण पाहतोय. हा वेगवान, तेज तर्रार, तिखट मारा जो असतो ना, तो आज किशोर नाईकने मैदानावरती खेळताना दाखवलाय. किशोर नाईक जर आपण पाहिला ना तर चांगला गोलंदाज म्हणून सुद्धा प्रचलित आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी घेतला. 3व्या विभागातील खेळाडू. चेंज ऑफ पेस. यावेळेला गती परिवर्तन. पहिले 5 चेंडू वेगाने टाकले, शेवटच्या चेंडूवरती सरप्राईज दिलं. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलंय. आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेली व्हरायटी, व्हेरिएशन याचा समय त्याने साधला आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता 6 धावा
धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतरच्या 5 चेंडूवरती 2 फलंदाजांना गारद केलाय. कमबॅक कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण आज किशोर पाटीलने मैदानावरती करून दाखवलेला आपण पाहतोय. बघा, इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे ना की एखाद्या युवा खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स त्याच्या करिअरला बूस्ट निर्माण करून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ही इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे ना जिथे आपण गल्लीतून दिल्लीपर्यंत जाऊ शकतो, लोकल पासून ग्लोबल पर्यंत जाऊ शकतो. आणि हा असा खेळ आहे ज्या खेळाचे आज आपण साक्षीदार आहोत. खऱ्या अर्थानं आपण चित्रलेखाताई पाटील, नृपाल शेठ पाटील यांचं कौतुक करूया, धन्यवाद देऊयात की अलिबागकरांसाठी, मुरुडकरांसाठी आणि रोहावासियांसाठी इतकी मोठी क्रिकेट स्पर्धेची भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी निर्माण केलं आहे. आणि हे प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं इथून मात्र जे आपलं स्वप्न आहे ते गल्लीचा हा खेळ आता मात्र दिल्लीपर्यंत जावा यासाठीचे प्रयत्न जरूर पाहायला मिळतील. आपण पाहिलं पावले नेनकडून षटक क्रमांक 1 समाप्त झालं. आता मात्र दुसऱ्या एंडकडनं गॅलरी नंबर 4च्या बाजूने गोलंदाजी या ठिकाणी केली जाईल, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती दस्तूर खुद्द संघ कर्णधार श्रीकांत मोलगी अर्थातच शिरुविक गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. जिथे स्ट्राईक एंड वरती तेवढ्याच तोडीस तोड फलंदाज अर्थातच निशांत कडवे आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत कडवे म्हटलं की पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स तो कशा पद्धतीने पार करतो हे आपण नेहमी अनुभवतो. शॉर्ट पिच चेंडू, प्री डिटरमाइंड फटका आधीच ठरवलं ऑनसाइडच्या दिशेने खेळायचं आणि तदनंतर मात्र श्रीकांतने आपलं काम चोख पार पाडलंय. नाही आकाश, हे बॅटल एवढं इंटरेस्टिंग असेल ना. बघा, APLचा पहिला मॅन ऑफ द सिरीज ठरला शिरू, चॅम्पियन्स ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज ठरला निशांत कडवे. आणि या 2 दिग्गज खेळाडूंमधली लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि विशेषतः एक गोष्ट आणखीन आहे की या वर्षीच्या या PNP चषक 2024 मध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवरती लागली होती तो खेळाडू निशांत कडवे होता. त्याच्यामुळे सर्वाधिक महागडा खेळाडू आज मैदानामध्ये, सर्वाधिक चुरस ज्याच्यामध्ये मैदानामध्ये ठासून भरलेली आहे, ज्या खेळाडूमध्ये ती एक आपण म्हणतो ना की ते कॅलिवर आहे, अशा खेळाडूंमधली ही लढत आता पाहायला मिळणार आहे. आणि बघा ना, पहिल्याच मॅच मध्ये ज्या पद्धतीचं प्रेशर त्याच्यावरती आहे, संघाला गरज आहे. मग अशा वेळेला गरजेची पूर्तता तो कशी करेल ही बघणं सुद्धा गरजेचं आहे. प्ले ॲज पर द सिच्युएशन हा फॉर्म्युला आता मात्र संदीप सर इथून लक्षात घेणं गरजेचं आहे. नाही, आणि त्याच्यात 2 गोष्टी ऍड असतात ना की तुम्ही 2 चॅम्पियन्स मधली लढत जेव्हा बघत असता. बघा, आता शिरू खेळतोय, निशांत खेळतोय, या दोन्ही खेळाडूंकडे ती गुणवत्ता आहे. पण त्याच वेळेला वेगवेगळे एक्सपेरिमेंट सुद्धा केले जाणार मैदानामध्ये, कारण तुम्हाला त्यांच्या स्ट्रॉंग झोन्स माहिती असतात. एकत्र तुम्ही अलीकडच्या काळामध्ये एकाच संघामध्ये खेळत असता, तुम्हाला तुमचे गुड पॉईंट्स माहिती असतात, तुमच्या स्ट्रॉंग झोनवरती एकमेकांचा अभ्यास असतो आणि वीक झोन सुद्धा तेवढेच माहिती असतात. मग अशा वेळेला नवीन प्रयोग केले जाणार, नवीन बदल अर्थातच आत्मसात केले जातात आणि तशा पद्धतीने खेळ सुद्धा बहरत असतो. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहतोय. इथून मात्र दर्णे गुरुजी कळवतात की लगातारचे 3 चेंडू श्रीकांतने व्हरायटी व्हेरिएशन दाखवण्याच्या चक्करमध्ये लाईन आणि लेंथ पासून भरकटलेली गोलंदाजी केली आहे. इथून मात्र दबाव शिरुविकवरती का असावं हा एक खूप मोठा प्रश्न आहे, ज्याने पहिले 2 चेंडू डॉट टाकले आणि तदनंतर मात्र त्याने लगातारचे 4 चेंडू वाईट सुद्धा टाकलेत. हा आहे निशांत कडवेचा मैदानावरती असलेला वर्चस्व, दबदबा आज ते मैदानावरती पाहायला मिळतोय. जिथे अजून निशांतला सेट होणं बाकी आहे, मग अशातच चान्स द्यायचा नाही आहे, कारण निशांतला इथून एक चान्स मिळाला, एक मोमेंटम प्राप्त झाला ना तर तो मात्र संधी सोडत नसतो. हे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमधून माहिती सुद्धा करून घेतलं गेलंय. त्यामुळे प्रत्येक चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. स्ट्रॅटेजीज मैदानावरती आखले जातात. बॅटची लिडिंग एज, फटका फसला जरूर, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. दुपारचं सत्र, आउटफील्ड सुपर फास्ट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चितच होता, मात्र इथून मिळते केवळ 1 धाव. कौतुक करावं लागेल श्रीकांत मोलगीचं सुद्धा, कारण त्याने लगातारचे 4 चेंडू वाईट टाकले. मोठा फटका द्यायचा नाहीये यासाठीची जगदोजहद मैदानावरती. धावफलक सिंगलच्या बळावरती 1 और 1 11 11 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय सुरेश काका 11 वर्सोली संघ, दुसऱ्या बाजूला आदिरा वॉरियर कावाडे संघ. दोन्ही संघांनी स्ट्रॅटेजी जरूर आखल्यात. बघा, आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट हा खेळ मैदानावरती जितका दिसतोय ना तितका सरळ सोपा नाहीये. क्रिकेट हा खेळ मैदानाच्या बाहेर स्ट्रॅटेजीज आखल्या जातात, त्यासाठी सुद्धा ओळखला जातो.
यावेळेला क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. लेझी क्रिकेट मैदानाच्या आत सिंगल मैदानावरती अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केली आहे आणि धावफलक मात्र आपण पाहतोय 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. आकाश, काही गोष्टी असतात बघ की आपण ज्याला म्हणतो ना की हाय क्लास परफॉर्मन्स, आणि आज मैदानामध्ये हे हाय क्लास परफॉर्मन्स बॅटल जेव्हा मैदानात रंगलंय तेव्हा या दोन खेळाडूमधली तर लढत आहे, पण त्याच्या अगेन्स्ट दोन संघांमध्ये जे काही खेळाडू आहेत ना ते सुद्धा उत्तम दर्जाचे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की हा सामना अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गेला तर ते आश्चर्य वाटायला नको, आणि त्याच पद्धतीचा खेळ सुद्धा सुरू झालाय. बघा, रिस्क कोणत्या गोलंदाजावरती घ्यायची, कुठल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे, कुठच्या चेंडूचा समाचार घेतला पाहिजे, इथून मात्र निशांतने हे ओळखलंय. श्रीकांतची ओव्हर चांगली चालली आहे, त्याला चांगला सूर गवसलाय, तर त्याला मात्र आदरपूर्वक खेळी काढून दिली जात आहेत. सिंगलवरती विश्वास दाखवला जातोय आणि क्रिकेट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं ही आधुनिक क्रिकेटची परिभाषा आहे. मग शिरू सारख्या गोलंदाजावरती सन्मान दिलाच पाहिजे. फटके फसले तर मात्र आपली विकेट जाणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. आणि या स्टेटमेंटला धरून मात्र बॅटची लिडिंग एज यावेळेला करण कडवे बॅक टू द पॅव्हलियन. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू. षटक क्रमांक 2 समाप्त. 13 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी व्हावी असं प्रत्येक जण अपेक्षा करतो. ज्या वेळेला टीम प्लॅनिंग बनतं, टीम मीटिंग्स बनतात ना, त्यावेळेला बरेच क्षेत्ररक्षक किंबहुना अगदी त्याच वेळेला आपला संघ म्हणत असतो की नाही, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा झाल्याच पाहिजेत. त्याचमुळे का होईना दबाव क्रिएट होतो, मोमेंटम शिफ्ट होतो आणि डॉमिनेटिंग फलंदाजी करायला असे बऱ्याचशा स्टेटमेंट्स वापरले जातात, बरेचसे प्लॅनिंग मैदानावरती आखले जातात. मात्र जिथे मैदानावरती श्रीकांत मुलगी सारखे गोलंदाज आहेत ना, त्यांच्या समोर पॉवर प्लेमध्ये सुद्धा आपल्याला डिफेन्सिव्ह पवित्रा अपनावा लागतो. हेच मैदानावरती आज आपण अनुभवलंय. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं किशोर नाईकच्या माध्यमातून ते कौतुकास पात्र होतं. त्याच्या पाठोपाठ आपण पाहतोय दस्तूरखुद्द कर्णधारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची खेळी करून दाखवले. आकाश, याच दरम्यान व्यासपीठावरती वर्सोली मच्छीमार संघाचे चेअरमन धर्माजी गारबट आले. त्यांचं आम्ही शाब्दिक स्वरूपामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आणि तू जो मुद्दा म्हणालास ना की या बॅटलमध्ये थोड्या आणखीन काही गोष्टी आपल्याला ॲड कराव्या लागतील जेव्हा त्यांच्या ॲटिट्यूड्सवरती असेल किंवा प्रेशर गेम्सवरती असेल, मला वाटतं त्या गोष्टी जसा जसा सामना पुढे जाईल ना ते अधिक इंटरेस्टिंग होईल, एवढं मात्र नक्की आहे. आकाश, बघा, गोलंदाज बदलला, रणनीती निशांतने सुद्धा बदलली, जागा बनवली, खराब चेंडूला जागा दाखवली. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 2च्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार. षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू. ओपनिंग साठी आलेला फलंदाज निशांत कडवे आपली विकेट टिकवून खेळतोय आणि त्याच्या विकेटचं महत्व त्याला माहिती आहे. PNP चषक 2024च्या ऑक्शन मधील सर्वात महागडा खेळाडू, मग ती जबाबदारी, ती नैपुण्यता आणि अगदी त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, हे सगळ्यांचा समेळ बॅलन्स मेंटेन ठेवणं सुद्धा ना एक खेळाडू म्हणून फार महत्वाचं आहे. मधल्या षटकांमध्ये आपण कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, आपल्या संघाला पाया किती मजबूत करतोय, याकडे सुद्धा त्याचं लक्ष इथून पाहायला मिळणार आहे. अगदी खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला आपण कोण पाहतोय, खऱ्या अर्थानं ज्याला आपल्या खारेपाड विभागातील बाहुबली मानलं जातं असा अनिकेत मात्रे नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. किशोरच्या गोलंदाजीवरती स्वीट शीट, तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी इथून मात्र विसरली जाते. आधुनिकतेचा आविष्कार, चेंडू पॉइंट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान,
शिखा पक्षाचा व्यासपीठावरती उपस्थित झालेले वर्सोली मच्छीमार संघाचे चेअरमन धर्मा गारबट यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. निशू कडवेच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्या आकाश जसं म्हणतोय की खऱ्या अर्थानं त्या स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो ओव्हर टू वन्स अगेन आकाशजी मांजरेकर. बघा ना, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी व्हावी आपण प्रत्येक जण अगदी सहज अपेक्षा करतो. मात्र अशा वेळेला कमालीची फटकेबाजी या वेळेला जागा बनवली आणि तदनंतर मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर थर्ड इन अ रो फंटास्टिक फोर. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. शिखा पक्षाचा बघा, कुठलंही स्वप्न आहे ना, बिना योजना, बिना मेहनत, बिना पेशन्स, बिना विश्वास साध्य होत नसतं. आणि ते मैदानावरती या तीनही बाजूंवरती, मग ती मेहनत, पेशन्स, विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जे म्हटलं जातं ना, ते निशांत कडवेने मैदानावरती दाखवून दिलंय. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये फक्त ताकदीचा खेळ वापरला जातो? क्रिकेटमध्ये नजाकत सुद्धा. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर तडी दिली गोलंदाजाला. सलग चौथ्या चेंडूवरती आलेला हा चौथा चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. बघा, जे प्रेक्षक, जे नवेदित खेळाडू PNP चषकचा मनमुराद आनंद लुटतायत ना, त्यांनी लगेचच प्रो लिंकच्या यूट्यूब चॅनलवरती जा, PNP चषक ओपन करा आणि इथून मात्र मागचे 2 ते 3 मिनिटं बॅक करा. ज्या पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती चाललेत ना, 4 चेंडूंवरती 4 चौकार आले. स्लोवर 1 चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये सिंगल घेणार, डबल घेणार, या चक्करमध्ये मात्र द्विधा मनस्थिती, कॉलिंग चुकली. अनिकेत म्हात्रेला आपली विकेट गमवावी लागली. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. 30 धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाज, अर्थात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेला बाद झालेला आपण पाहतोय. इथून मात्र मैदानावरती आपण काय पाहिलं ना, तर एक थोडंसं ट्रेंड लक्षात घेऊयात. जिथे मॅच चालू आहे, अर्थात कसोटी मॅच, जिथे सरफराज ज्या पद्धतीने धावचीत बाद झाला, त्याच्या करिअरला डेब्युटंट सरफराज म्हणून सुद्धा बघितलं जात आहे. आणि मग अशातच तो 50 झाल्यानंतर बाद झाला. जडेजाचा तो कॉल किती महत्त्वपूर्ण होता यावरती सुद्धा बऱ्याच चर्चा रंगल्या. रोहित शर्माची ती इमिजिएट रिॲक्शन ही सुद्धा फार चर्चेचा विषय राहिली. मग निशांत कडवेचा हा कॉल, डबल घेण्याचा हा कॉल किती उपयुक्त होता, किती महत्त्वाचा होता. स्वतःची विकेट टिकवली आहे आणि आता मात्र शेवटपर्यंत मॅच घेऊन जाण्याची जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. बॉटम हँडचा वापर करत सरळ ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न किशोर नाईकने दमदार कमबॅक केलंय. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या सांगत्या अखेरीस धावफलक मात्र 30 वरती जाऊन पोहोचलंय. मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक केसडी आपण या ठिकाणी पहिला पुकार या ठिकाणी जरूर देणार आहोत. एका बाजूला रुद्र वॉरियर्स आक्षी, तर दुसऱ्या बाजूला मुस्कान 11 मांडला संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना रेडी असणार आहे. बी प्रिपेअर, बी रेडी, कारण 2 षटकं झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली नाणेफेक करून घेतली जाईल. बघा, स्क्रीनवरती आपण काय पाहतोय, तर संघ एकत्रित आलाय, ड्रिंक्स ब्रेक होतोय, टीम मीटिंग घेतले जात आहेत. या टीम मीटिंग शॉर्ट्स मीटिंग्सना फार महत्त्वाचे आहेत. ज्या वेळेला वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या तालुक्यातील खेळाडू एकत्र येतात, नवेदित अनुभवी खेळाडूंची सांगड जमते आणि इथून मात्र खुरापती आयडियाज शेअर केल्या जातात. आणि या आयडियाज खऱ्या अर्थानं प्रत्येक नवेदित खेळाडूसाठी अत्यंत लाभदायी आणि गुणकारी सुद्धा असतात. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. इथून चर्चा केली जाईल की डेथ ओव्हर कोणी टाकावी. मात्र 30 धावा झाल्या तर इथून चौथं षटक कोणी हाताळावं. निशांत कडवे ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या माइंडसेटमध्ये खेळतोय, तर त्याला कोणी गोलंदाजी केली जावी, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण काय असावं, अशा बऱ्याचशा चर्चा या टीम मीटिंग्समधून घेतलेल्या आपण पाहतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला निशांत कडवे आणि त्याच्या समवेत किशोर पाटील काय या ठिकाणी रणनीती आखणार हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण त्यांच्या सुद्धा लक्षात आलंय का पहिल्या 3 षटकांमध्ये
पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये राजापूरची गंगा आज आझाद नगरीमध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा सुद्धा येताना आपण पाहिल्यात। इथून मात्र ड्रायव्हिंग सीटवरती असलेला निशांत कडवे या मॅचला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार ना, ही बाब सुद्धा फार महत्त्वाची आहे। आदिरा वॉरियर्स कावाडे संघाने त्याला का महागडा खेळाडू म्हणून विकत घेतला, मग त्याचं अस्तित्व जपण्यासाठी खऱ्या अर्थाने तो आज मैदानावरती खेळताना आपण पाहतोय। संदीप सर, मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये निशांत कडवे थोडा खेळापासून लांब होता। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चर्चा रंगू लागली होती की निशांतचं करिअर काय झालं, निशांत कुठे दिसतो, नवोदित खेळाडू पाहायला मिळतात, मात्र त्या सर्वांना चपराक देणारी इनिंग तो आज मैदानावरती खेळतोय। ॲब्सोल्युटली ट्रू। आणि तुम्हाला या पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करावं लागतं, कारण जो दिखता है वो बिकता है अशा पद्धतीच्या जमान्यामध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स 100% द्यावाच लागतो मैदानामध्ये। आणि निशांतने हे मैदानात अनेक वेळेला करून दाखवलंय। 2-3 वर्षाच्या गॅपमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक क्रिकेटपटू आपण ज्याला म्हणतो की जॉब करत असतात किंवा त्यांचा बिझनेससुद्धा सुरू आहे, अशा वेळेला या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून मैदानावरती येत असतात, खेळाचा मनमुराद आनंद लुटत असतात, इतर प्रेक्षकांना सुद्धा देत असतात आणि त्याच्याकडे प्रोफेशनली पाहावं किंवा मग आवड म्हणून पाहावी, या द्विधा मनस्थितीत बऱ्याच वेळेला ते खेळाडू येतात आणि त्याचा तो भाग असतो। मोठा फटका खेळला जातो यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा। मॅच विनर खेळाडू ज्याला म्हणतात ना, तो किशोर मैदानामध्ये आहे आणि किशोरच्या बॅटिंगची ही स्टाईल आहे। तो मैदानात जेव्हा जातो ना, त्याला फरक नाही पडत की मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर। या फेम सोबत तुम्हाला जायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या कर्तृत्वासोबत जायचं आहे आणि ते किशोर वारंवार मैदानात दाखवत असतो आणि आज त्याने तो षटकार खेचून दाखवला। इथे सिंगलने स्ट्राईक रोटेट होणार, निशांत कडवे येणार आणि मी पुन्हा एकदा आकाश मांजरेकर यांच्याकडे जाणार। बघा संदीप सर, 3 चेंडूंवरती वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आहेत। बघा किशोर पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका काय खेळतो, दुसऱ्या चेंडूवरती जो कठीण चेंडू होता त्याला मात्र ऑप्स्टमच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेचतो, तिसरा चेंडू जो फुलटॉस होता ज्यावरती खऱ्या अर्थाने षटकार यायला पाहिजे होता त्या चेंडूवरती सिंगल येतोय। क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्याची आज आपण साक्षीदार आहोत मित्रांनो। यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह पद्धतीचा लॉफ्टेड स्ट्रोक, कमालीचा कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येतं हे त्या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय। कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत, निशांत कडवे डिपार्ट्स फलंदाज बाद। चेहरा नव्या लक्षाचा, शेका पक्षाचा, झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या। मैदानाच्या आत आपण काय पाहिलं, ज्या पद्धतीची कॅच पकडली ना, रसिक मायवा प्रेक्षकांना प्रसन्न प्रफुल्लित करणारी कामगिरी आज प्रसन्न गायकरने करून दाखवलेली आपण पाहतोय। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो तैनात होता, तिथून त्याने जवळजवळ 10 ते 20 यार्ड पर्यंतची धाव घेतली, झेप घेतली। त्याला माहिती होतं निशांत कडवेची इथून आपण जर कॅच पकडली ना तर फायनल स्कोअरमध्ये 10 ते 15 धावा इथून कमी होऊ शकतात। क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट, क्रिकेट इज ऑल अबाउट पर्स्पेक्शन म्हटलं जातं ना, ते उगाचच नाहीये। धावफलकावरती नजर टाकूयात, जिथे दर्णे गुरुजी कळवत आहेत की धावफलकावरती 37 धावा लागल्यात आणि आतापर्यंत 5 फलंदाज तंबूमध्ये परतलेत। सुरुवातीच्या वेळेला आपण पाहिलं ना तर अक्षय मात्रेला विकेटवरती टिकून राहणं गरजेचं होतं, संघाचा कर्णधार म्हणून सुद्धा। आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर बंदुकीच्या गोळीला सुद्धा वेगाने पुढे जायचं असेल ना तर ट्रिगरला मागे खेचावं लागतं। त्यामुळे पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूला सन्मान दिला असता तर कदाचित परिस्थिती टळली असती। आणि मग अशा वेळेला क्रिकेटमध्ये इप्स अँड बट्समध्ये चर्चा करायची नसते असं म्हटलं जातं आणि मग तशातच संघ मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आला। यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू फलंदाजाने ओळखला, जाणला, परखला आणि तदनंतर मात्र सोडून दिलाय। वाईट चेंडूवाला एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली आहे, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातली ही धाव धावफलकावरती होईल बदलाव आणि धावफलक मात्र 38च्या घरामध्ये। जागा बनवण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्ररक्षकाला आता मात्र पार केलंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे। वेलकम फोर। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा। धावफलकावरती 42 धावा, या स्पर्धेतील 42वा चौकार लागलाय। काय कमालीचं गुणलेखन दर्णे गुरुजींच्या माध्यमातून।
अनिकेत पाटील मैदानावरती आलाय. बॅटची लिडिंग आहे. श्रीकांत कडनं कॅच सुटली. मोमेंटम शिफ्ट होतोय. दुसरी धाव घेणार का? जगदोज आहेत मैदानावरती. प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू अत्यावश्यक महत्वाचा आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकावरती तुर्तास बदलाव जरूर होतोय. 43 ऑन स्कोर बोर्ड, जिथे षटक क्रमांक 4 यावेळेला मात्र होतोय समाप्त. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 13 धावा आल्या. तिसऱ्या षटकांमध्ये तब्बल 17 धावा आल्या. चौथं षटक आपण पाहिलं ना, किफायतशीर होतं, ज्यामध्ये 13 धावा पुन्हा एकदा आलेल्या आपण पाहतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मधून कोणाची वर्णी लागणार ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे. कारण मी नेहमी म्हणतो की शेवटचं षटक अत्यंत गरजेचं महत्वाचं असतं. शेवटचं षटक खऱ्या अर्थानं ठरवतं की सेकंड इनिंग मध्ये दबाव कोणत्या संघावरती असेल. दरम्यान मी नाणेफेकीसाठी पुकारतोय रुद्र वॉरियर्स आक्षी विरुद्ध मुस्कान 11 मांडला संघ. हे षटक संपलं, इनिंग्स ब्रेक झाली की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली नाणेफेक होईल, याची आपण दखल घेऊयात. धन्यवाद आकाश. आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. इनिंग नंतर या मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू आकाश मांद्रेकर. वॉरियर मैदानावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र प्रारंभ पाटील आलाय. प्रारंभ आज शेवट करण्यासाठी सज्ज झालेला आपण पाहतो, ज्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आज भूमिका पार पाडायची आहे, ते म्हणजे सुरेश काका 11 वर्सोली संघासाठी. पहिला चेंडू फुलर लेन प्रकारचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला जातोय. बघा, बागदांडाचे खेळाडू त्यांच्याकडची किमया अत्यंत वेगळी आहे. मग बागदांडाचा अनिकेत पाटील मैदानावरती आहे. अगदी त्यांच्याकडे असलेली फलंदाजी, त्यांचं ते मैदान आणि त्यानंतर मात्र त्यांची प्रॅक्टिस, हा सुद्धा फार एक चर्चेचा विषय राहिलाय. खारेपाट विभागाला क्रिकेटरची चांगली देणगी. यावेळेला मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. फलंदाजाने अपेक्षा केला की या चेंडूवरती अतिरिक्त धावा मिळाव्यात. मात्र मी या ठिकाणी कौतुक करेन प्रारंभ पाटीलचं सुद्धा, कारण जलद गतीचा गोलंदाज आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये एक गोलंदाज म्हणून 6 चेंडूंमध्ये 1 बाउन्सर टाकण्याची आपल्याला मुभा असते. मग तो चेंडू अचूक टप्प्यावरती पडावा, अचूक वेगाने जावा आणि त्या दिशेने चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून पॅरलल फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक. किशोर पाटीलच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू. या षटकाराच्या सहाय्याने आदिरा वॉरियर्स कावाडे संघाच्या खात्यामध्ये 50 धावा जमा झालेल्या आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप, जाणीवपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आलाय अंगलटी. लगातारचा चेंडू वरती फलंदाज अनिकेत पाटील मात्र होईल बाद. युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. थँक्यू. बघा, मला इथून मात्र ना कौतुक वाटतंय, कुतूहल वाटतंय, किंवा जिज्ञासा सुद्धा वाटते. किशोर पाटील इनिंगची स्टार्टिंग रिव्हर्स स्वीपने केली, तो असफल ठरला. हा फटका सुद्धा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा असफल ठरलाय. मात्र सरळ बॅटने खेळत असताना कव्हरच्या डोक्यावरून ऑन ड्राईव्ह ज्याने कमालीचे फटके खेळलेत, त्याला रिव्हर्स स्वीप फटके खेळण्याची गरज काय? क्रिकेट इज ऑल अबाउट परसेप्शन, माइंडसेट म्हटलं जातं. गरज ओळखून खेळणं गरजेचं म्हटलं जातं. संघ अडचणीत आहे, जिथे मात्र शेवटचे 2 चेंडू अजून बाकी आहेत. आपण चांगली फटकेबाजी करू शकतो, मात्र शॉट सिलेक्शन काय असावे यावरती सुद्धा चर्चा रंगेल. यावेळेला वेगवान तेज तर्रार प्रारंभने आपल्याकडे असलेला सर्वोत्तम चेंडू अर्थातच टाकलेला आपण पाहतोय. फुलर लेन प्रकारचा चेंडू. एखाद्या वेगवान गोलंदाजाला आपण जर विचारलं ना, तर तुझा आवडता चेंडू काय असेल, तर तो सांगेल यॉर्कर डिलिव्हरी. मात्र त्या यॉर्करच्या चक्करमध्ये बऱ्याच वेळेला लोअर फुलटॉस पडतात. त्यासाठी सराव करत असताना मेहनत कमालीची घ्यावी लागते. यावेळेला मात्र कव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट मध्ये यावेळेला मात्र आढळली आहे त्रुटी.
धावफलकावरती आपण पाहिलं ना तर देणगी जमा झाली आहे. अर्थातच 51 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. जिथे पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. आदिरा वॉरियर संघ सुरुवातीला लडखडले, अडकले, तदनंतर स्वतःला सावरलं आणि आता मात्र देणगी स्वरूपामध्ये का होईना प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा जमा केल्या आहेत. विजयासाठी उत्तरार्धाच्या खेळामध्ये सुरेश काका 11 वर्सोली संघाला 52 धावा करायच्या. या 52 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे बघणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये काय घडणार हे आपण डेफिनेटली बघू. जिथे व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी जमा झालेली आपण पाहतोय. मी या ठिकाणी शिवाजी फाटक सरांना विनंती करतोय की यापुढे आपण यापुढचं सूत्रसंचालन आपण करावं. थँक्यू. धन्यवाद आकाश. आपल्या मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करणं आपण इथे चालू ठेवतो आहेत. अनिल गोवा पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती अलिबाग यांचं स्वागत मी विनंती करेन. चित्रलेखाताई पाटील, आयोजक PNP चषक यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करेन. अनिल गुमा पाटील आमचे मान्यवर आज उपस्थित आहेत. आपला बहुमूल्य वेळ देऊन आज ते उपस्थित, तर त्यांचं स्वागत आपण करतोय. आणि अनिल गुमा पाटील अर्थात माजी उपसभापती पंचायत समिती अलिबाग आणि वाढदिवस सुद्धा आज त्यांचा आहे, तर जोरदार टाळ्या होऊन देत एकदा अनिल गुमा पाटील यांच्याकरता. धन्यवाद अनिल सर, आपलं स्वागत आहे. त्यानंतर श्री संजय माळी सर, शेतकरी कामगार पक्ष थळ येथील प्रमुख कार्यकर्ते, यांचं चित्रलेखाताई पाटील यांचे स्वागत करण्यात येईल. थळ गावचे शेका पक्षाचे अत्यंत चांगले कार्यकर्ते संजय माळी सर यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर थळ येथील आणखीन एक कार्यकर्ते श्री SK पाटील यांचे स्वागत इथे मंचावर मी करतोय. चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हातांनी. SK पाटील सर, आपण उपस्थित व्हायचं आहे. आपलं स्वागत इथे आम्ही करतो आहोत. चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते स्वागत आपण केले. त्यानंतर आणखीन एक कार्यकर्ते थळचे शेकापचे अतिशय धडाकेबाज कार्यकर्ते श्री विकास घरत यांचं मंचावर स्वागत आपण करणार आहोत. श्री विकासजी घरत, आपलं यथोचित स्वागत आपण शेका पक्षाच्या आयोजका महोदया सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हाताने आपण स्वागत करतोय. श्री विकास घरत यांचं. तर चारही मान्यवरांचं मी आभार प्रकट करतो आणि विनंती करतो की जो सामना आहे त्याच्या उत्तरार्धात आपण आस्वाद आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बोलूया जिथे संदीप जुजगे सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद आकाश. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये अर्थातच आता मी इथे टॉस बॉक्समधून आलो आहे की टॉस बॉक्समध्ये आमच्या समवेत फिडीदादा कटोर नवगावचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होते. रुद्र वॉरियर संघाचा कर्णधार अक्षय मोन्या या ठिकाणी उपस्थित आहे. मुस्कान 11 मांडला संघाचा कर्णधार हुसेन टाके उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल होते. कोण बोलते? हुसेन. हुसेन कॉल हेड्स और टेल. मोन्या टॉस जिंकतोय. मोन्या, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. फर्स्ट फिलिंग अबाउट की काय वाटतं ही स्पर्धा PNP चषक आणि अलिबागमधली पहिली 5 लाखाची मोठी स्पर्धा? नाही, खूप छान वाटते की आपल्या यंगस्टार प्लेयर लोकांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटणं हे खूप कमी बघायला मिळायचं, पण आता आपल्या अलिबागवाल्यांना खेळायला मिळत आहेत. खूप आनंद वाटते. लास्ट क्वेश्चन. 2024 मोन्याचा आहे असं सगळे म्हणतात, तुला काय वाटतं? नाही, असं काही नाही. क्रिकेट आहे, काही होऊ शकते. एब्सोल्युटली ट्रू. मी हुसैन टाके कड़े जाते हैं. हुसैन, पहली मैच है और सब कह रहे हैं कि हुसैन टाके इस साल काफ़ी अच्छे फॉर्म में. आपका क्या आपकी इस बारे में क्या राय है? सर क्योंकि अल्हम्दुलिल्लाह बैटिंग होते रहती है, सामने भी टीम अच्छा है, अच्छा खेलने की कोशिश करेंगे. हुसैन टाके मुस्कान 11 मांडला के कैप्टन है और हर कोई चाहता है कि यहाँ पर 70 या 80 रन 5 ओवर में आज आ सकते हैं. आप इस बारे में क्या कहना चाहते हैं? 60 प्लस करने की कोशिश करेंगे. विश यू ऑल द बेस्ट. सो नाणेफेकीचा कौल दोन संघामध्ये झाला. मुस्कान 11 मांडला आणि रुद्र वॉरियर्स नागाव वाक्षी या संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच रुद्र वॉरियर्स साक्षी नागाव संघाने म्हणजे मोन्याने आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. 5 षटकांचा सामना आहे. हा सामना सुद्धा इंटरेस्टिंग होईल कारण दोन्ही संघांमध्ये अतिशय महत्त्वाचे खेळाडू आहेत. अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यातील खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात ना, तुम्हाला ही मॅच एकदा ज्याला आपण म्हणतो ना नेल बिटर थिरर जो पाहायला मिळतो तशा पद्धतीचं थ्रिल तुम्हाला येणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा PNP चषक 2024. थँक्यू सो मच.
PNP चषक 2024 आजचा दुसरा दिवस, पहिली मॅच मैदानावरती चालू आहे. एका बाजूला सुरेश काका 11 वर्सोली संघ, दुसऱ्या बाजूला आदिरा वॉरियर्स कावाडे संघ. सुरेश काका 11 वर्सोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम फलंदाजी करत असताना आदिरा वॉरियर्स कावाडे संघाने आपण पाहिलं ना तर धावफलकावरती 51 धावा जमा केल्या आहेत. विजयासाठी 52 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ बाजी मारणार आणि त्या संघाचा बाजी प्रभू कोण असणार हे सांगण्यासाठी घेऊन जाऊयात अर्थातच ॲडव्होकेट संदीप जगे सर यांच्याकडे. थँक्यू. हुसेन टाके यांना आपण विनंती करूयात प्लेइंग 11ची लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवायचे. हुसेन टाके, थँक्यू. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय PNP चषक 2024 मध्ये, जिथे स्पर्धेतील आजचा पहिला सामना मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्याच धावेसाठी संघर्ष करावा लागतोय परशुराम पाटील आणि प्रशांत जायनाकवा ही जोडी सुरेश काका 11 वर्सोली संघाकडून मैदानामध्ये सलामीवीर या नात्याने आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगॅन इज अ हाफ डन असं आपण नेहमी क्रिकेटच्या मैदानामध्ये ऐकतो, खेळाच्या मैदानामध्ये पाहतो आणि किंबहुना आयुष्य जगत असताना आपण स्वतःशी सुद्धा हा संवाद साधतो. पण इथे PNP चषक 2024 मध्ये तशा पद्धतीची आकर्षक सुरुवात सुरेश काका 11 वर्सोली संघाला आदिरा वॉरियर्स कावाडे संघाविरुद्ध पाहायला मिळणार का? कारण करण कडवे गोलंदाजीसाठी आहे. करणकडे तो उत्कृष्ट रिदम आहे आणि विशेषतः गोलंदाजी करत असताना चेंडू दोन्ही बाजूला मूव करण्याची जेव्हा तुमच्याकडे ती क्वालिटी असते त्या क्वालिटीच्या नुसार तुम्ही खेळणं पसंत करता. यावेळचा हा चेंडू उचललाय, ओव्हर पिच बनून खेळून काढलाय. वाडेश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का घे छक्का. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. परशुराम पाटील मैदानामध्ये आहे. मूळचा आपला वर्सोलीतला खेळाडू आहे, आज वर्सोलीच्याच संघामध्ये खेळतोय आणि सन ऑफ द सॉइल जेव्हा असं आपण म्हणतो ना त्यावेळेला त्या संघानिशी आपण तसं प्रदर्शन सुद्धा करत असतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय. वाडेश लॉंगॉनला 2 धावा त्या ठिकाणी अडवल्या जातात आणि मी नेहमी म्हणत असतो की क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला ती कलात्मकतेपेक्षा तुम्हाला तो अर्थातच मैदानामध्ये रिदम पकडावा लागतं, ती बॉडी लँग्वेज ठेवावी लागतं आणि विशेषतः धावा वाचवणं म्हणजे आपण आयुष्यामध्ये जगत असताना आपण म्हणतो ना की पैसे वाचवणं सुद्धा पैसे कमवण्यासारखं आहे. त्याच पद्धतीने धावा वाचवणं. जॉन्टी रोड्स का फेमस झाला, सुरेश रैना का फेमस झाला, मोहम्मद कैफ का फेमस झाला. व्हॉट अ शॉट, ओ हो, शॉट ऑफ द डे. सो बोलूया, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. ही रायगडाची शान. बघा परशुराम पाटील मैदानात खेळतोय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. सुरेश काका 11 वर्सोली संघाचा परशा हान हान हानतोय. अशा पद्धतीची मैदानात फलंदाजी सुरू आहे आणि अशा पद्धतीने धावा जेव्हा मैदानामध्ये येतात ना, तिखटता तीव्रता कशा स्वरूपाची फलंदाजांची असते ना त्याचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. 16 आल्या, त्याच्यात आणखीन काही ऍड करा. नाही, ऍड नाही करू शकणार असं म्हणतोय. विकेट मिळणार आणि परशुराम बाद होऊन परतणार पावलांमध्ये. मोठा हादरा आणि आदिरा वॉरियर्स कावाडे संघाला पहिलं गवगवीत यश. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. एक विनंती आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने त्वरित मैदानामध्ये यायचं आहे, अधिक वेळ घ्यायचा नाहीये.
वळूया धावसंख्येकडे. जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, 16 धावा धावफलकावरती पहिल्या 4 चेंडूमध्ये आल्या होत्या. कारण गोलंदाजी करत असताना थोडासा आउट ऑफ द ऑफ स्टंप मारा मैदानामध्ये त्याचा यशस्वी होईल या पद्धतीने तो गोलंदाजी करत होता. चेंडू बनवून खेळून काढणं ही एक स्टाईल असते ना फलंदाजांची, आणि ती आज मैदानामध्ये परशुरामच्या बॅटमधून पाहायला मिळत होती. आणि अशा वेळेला उत्कृष्ट झेल टिपला गेला. मला वाटतं ना हा जो रिदम पकडला गेला मगाशी ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो की क्षेत्ररक्षण करणं ही एक आर्ट आहे आणि तुम्ही त्या पद्धतीचे आर्टिस्ट असावे लागतात. लॉंग ऑनला 2 धावा अडवल्या गेल्या, त्यानंतर तो एक बूस्टर डोस म्हणतो ना आपण, इट्स नॉट अबाउट टू बी द कोरोना व्हायरस बूस्टर डोस, आपण खेळाच्या मैदानातील बूस्टर डोस म्हणतो. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही एकमेकांना तितकीच साथ देऊ शकता, कॉन्फिडन्स देऊ शकता. एक खेळाडू तो शॉर्ट थर्डमॅनला असेल, तो शॉर्ट फाईन लेगला असेल, किंवा आयदर ऑर तो एखादा आपण ज्याला म्हणतो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल, तो धावा वाचवतोय ना, मला वाटतं तो रिदम संघ पकडत असतो. त्यावेळेला बॉडी लँग्वेज बदलत असतं आणि तेच तर काम केलं आपण पाहिलं. वायडेश मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने त्याने काय झेल टिपलाय. आदिरा वॉरियर्स कावाडेला हेच तर हवंय, रिव्हर्स खेळायचा होता. या वेळेला पोलार्डने डाय सुद्धा मारली, पण कौतुक करावं लागेल आदिरा वॉरियर्स कावाडे संघाच्या प्रत्येक खेळाडूचं. एक 100% कमिटमेंट. आकाश, आपण नेहमी म्हणतो की बघा दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती बोलूया. स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहतो ना काय डाय मारली होती. आज जर पोलार्डने हा झेल टिपला असता तर मैदानामध्ये आजच्या सर्वोत्कृष्ट कॅचमध्ये आणखीन एका कॅचची नोंद झाली असती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे साधारण प्रति षटकामध्ये 9 धावा हव्यात. आपण बोलत होतो आकाश की सी स्टँड्स फॉर क्रिकेट, पण सी स्टँड्स फॉर कमिटमेंट सुद्धा असतं. आणि मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला ती कमिटमेंट द्यावी लागते की तुम्ही संघामध्ये एका खेळाडूवरती विजय संपादन करू शकत नाही. तुमच्याकडे एखादा चांगला फलंदाज असेल, 2 चांगले गोलंदाज असतील, पण तुम्ही निवडलेले 11 खेळाडू, दी ग्रेट राहुल द्रविड काय म्हणतात की संघ मैदानाच्या बाहेर कसा निवडला जातोय हे मॅटर करत नाहीयेत, पण जे 11 खेळाडू तुम्ही निवडतायत ते कशा पद्धतीने खेळ करतात ते फार महत्त्वाचं असतं. आणि हेच आजच्या दिवशी आपण मैदानामध्ये पाहतोय. आदिरा 11 कावाडे या संघाकडून, आदिरा वॉरियर्स कावाडे या संघाकडून जेव्हा धावफलकावरती आल्यात, मैदानामध्ये झोकून देण्याची वृत्ती ठेवली की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, तो कधीही बदलू शकतो, ही ताकद ते दाखवू शकतात. 24 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज गोलंदाजीला येणार. ओमकार कडवे गोलंदाजीसाठी आलाय. सारळ संघाकडून खेळतो. सारळ संघाची एक परंपरा राहिली बघा. बीसीसी सारळ हा गेले कित्येक वर्ष मैदानामध्ये अनेक स्पर्धा जिंकलेला खेळाडू. ओमकारचा चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय. बीसीसी सारळ ही खुश असेल आणि त्याच वेळेला आदिरा वॉरियर्स कावाडे सुद्धा जल्लोष करेल, कारण पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची परतणार. साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शिका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. फलंदाजांना विनंती आहे, जर वेळेत आला नाही तर पंच टाइम आउट सुद्धा देतील. 1 मिनिटाचा वेळ तुमच्यासाठी निश्चित केलेला असतो. वळूया पुन्हा एकदा मैदानात जिथे गोलंदाजीसाठी ओमकार आला, ज्याचं आपण खूप सारं कौतुक केलं. आणि त्या कौतुकाला ज्याला मी नेहमी म्हणत असतो ना की एक लिगसी असते प्रत्येक संघांकडून आलेली, सारळ गावामधून आलेली ही क्रिकेटची लिगसी आज मैदानामध्ये पाहायला मिळाली. ओमकार कडवेने ते माझे शब्द या ठिकाणी 100% खरे करून दाखवले. आणि त्याच्यामुळे जिथे जिथे सारळला TV ऑन झालेले आहेत, मोबाईल्सवरती सामने पाहिले जात आहेत, ते आनंदात असणार. आणि का नाही आनंदात असणार, कारण कडवे ब्रदर्स मैदानामध्ये आणखीन कडव्या पद्धतीचं टॉनिक मैदानात देणार प्रतिस्पर्धी संघाला, आणि सामना थोडा अजून इंटरेस्टिंग करणार अशी काहीशी ग्वाही तो आपल्या गोलंदाजीने देतोय. ओमकारचा पुढचा चेंडू
या वेळचा चेंडूचा टप्पा बदलला, गती बदलली, दिशा बदलली, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. मी नेहमी म्हणत असतो की गोलंदाजी करत असताना तुम्हाला कंट्रोल मेकॅनिझमवरती काम करावं लागतं. हा कंट्रोल मेकॅनिझम प्रत्येक वेळेला तुम्हाला टप्प्याटप्प्यात बदलावा लागतो. कारण तुम्ही फलंदाजी कशा प्रकारे करताय किंवा समोरचा फलंदाज कशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जाणार आहे, त्याचं कॅलिबर काय आहे, त्याचे स्ट्रॉंग झोन्स कोणकोणत्या स्वरूपाचे असणार आहेत, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट याच्या अगोदर कशा प्रकारे खेळलेला आहात, असे कितीतरी फॅक्टर्स असतात ना. या सर्व फॅक्टर्सवरती तुम्हाला काम करावं लागतं. शिरू विक मैदानामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की ॲज अ बॉलर म्हणून शिरू विकने महत्त्वाची कामगिरी अनेक वेळेला केली आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 3-4 वर्षांमध्ये त्याने फलंदाजीवरती भरपूर सारी मेहनत घेतली आहे. आज सुरेश काका 11 वर्सोली संघाचा तो कर्णधार आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं जरी बोललं जात असलं तरी ते मैदानामध्ये दाखवणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे शिरू विक स्वतः जाणतोच. यावेळचाही हा चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू, जातोय तो सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, सणसणीत चौकार, पीएनपी चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. 21 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 21 धावांमध्ये शिरू विकचा हा चौकार महत्त्वाचा ठरणार. कारण सामन्यामध्ये ती जिगर तुम्हाला ठेवायची असेल ना तर त्या पद्धतीने खेळावं लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावी लागते आणि पॉवरफुल बॅटिंग करत असताना तुम्ही जेव्हा धावा चेस करत आहात आणि खास करून 52 धावा चेस करत आहात तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की आता धावफलकावरती 22 धावा आल्यात, अजूनही 30 धावांची आवश्यकता असणार आहे. एक चांगला स्टार्ट परशुराम पाटीलने दिला होता आणि मग तो रिदम मैदानात टिकवावा लागतो ना, की एखाद्याने जर तो स्टार्ट दिलेला आहे तर मधल्या फळीच्या फलंदाजांनी तो केवळ डाव सावरायचा नसतो, तो सजवायचा सुद्धा असतो. आणि इथे मैदानामध्ये ते पाहतोय आपण, या दोन्ही फलंदाजांनी तो पवित्रा घेतलाय. ओमकारचा हा चेंडू समजलेला नाहीये फलंदाजाला, काही अंशी त्याच्या डोळ्याला मला वाटतं लागलाय सुद्धा चेंडू प्रारंभच्या. निशांत हे दुःख समजू शकतो, त्यालाही माहिती आहे की खेळत असताना याच दरम्यान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रुद्र वॉरियर्स संघाचे संघमालक मंदार वर्तक सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी या स्वागत करतो आणि विनंती करतो सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्याला काही अंशी का होईना बघा ना, चेंडू टप्पा घेतला, बॅटला लागला आणि मला वाटतं थेट जाऊन डोळ्यावरती किंवा डोळ्याच्या खाली थोडासा आदळलेला पाहायला मिळाला. अजय पवारचा तो चेंडू, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची ती स्पर्धा, निशांत कडवे फलंदाजी करत होता आणि अचानकपणे तो चेंडू त्याच्या चष्मावरती आदळतोय. काय निशांतच्या त्या वेदना आपल्याला सर्वांना दुःखदायक आणि पीडादायक अशा प्रकारच्या होता आणि त्यातून सुद्धा निशांत कसा झुंजार वृत्तीचा खेळाडू आहे हेही मैदानाने पाहिलं. तो मैदानात आला, त्याने पाहिलं, तो लढला आणि त्याने जिंकून दाखवलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा झाला. मला वाटतं ना की हे जे क्रिकेटर आहेत ते नेहमी म्हणत असतात या षटकातील 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा लागल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. बघा क्रिकेटमध्ये या समीकरणाला किती महत्त्व असतं की जेव्हा तुम्ही 24 चेंडूमध्ये समीकरणाबद्दल बोलत होतात तुम्हाला 36 धावांची आवश्यकता होती, प्रति षटकामध्ये 9 धावांच्या सरासरीने जायचं होतं. आता गोलंदाजाने एक म्हणतो ना आपण एक ॲडव्हान्टेजियस पोझिशन निर्माण करणं आहे, तसं कावाडे संघाने केलंय. कारण आता त्यांनी समीकरण बदललं, 18 चेंडूमध्ये 30 वर आणलं म्हणजे 9 धावांच्या सरासरीला 10 धावांच्या सरासरीवरती आणलं म्हणजे गोलंदाजी चांगली झाली. ओमकार कडवेचे यासाठी कौतुक करावं लागेल, त्याने 6 धावा खर्च केल्या, त्याने सुद्धा पॉवर प्ले मधलं षटक टाकलं आणि एक महत्त्वाची विकेट आपल्या नावावरती नोंदवली जी त्याने पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं होतं. खेळाडूंना विनंती असेल कारण थोडं फास्ट घ्या मित्रांनो, अधिक वेळ आपण दौडू नका. निशांत कडवे गोलंदाजीला आला आणि मगाशी जो बॅटल होतं की निशांत आणि शिरू याच्यामध्ये आपण बोलत होतो की शिरू गोलंदाजी करत होता, निशांत फलंदाजी करत होता आणि आता थोडं उलट झालंय, कम्प्लीट रिव्हर्स झालंय की निशांत कडवे गोलंदाजीसाठी असणार आणि शिरू बॅटिंगसाठी. श्रीकांत मोलगे यावेळेला सेन्स ऑफ ह्युमर यावेळेला मैदानात दाखवतोय, प्रेझेन्स ऑफ टाइम आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा.
ही रायगडाची शान. लाईफमध्ये वेळेला फार महत्त्व असतं, बरोबर आहे. आणि क्रिकेटमध्ये हे तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतात ना, ते ठेवावं लागतं. आणि तो मैदानात पूर्णपणे दाखवलं श्रीकांत मोलगीने. रिव्हर्स खेळला, चौकार वसूल केला, याही वेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. बघा, मगाशी निशांत कडवे जेव्हा फलंदाजी करत होता, श्रीकांत मोलगी गोलंदाजी करत होता किंवा शिरू गोलंदाजी करत होता, त्यावेळेला त्याने आउट ऑफ द ऑफ स्टंप मारा ठेवला होता. विशेषतः निशांत कव्हर्समधून चांगला खेळतो हेही त्याला माहिती आहे. पण थोडं एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो ना क्रिकेटच्या मैदानात, तो दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून होतोय. चांगला चेंडू, जोरदार अपील. रक्षकाने अपील केलं. थोडा उत्साह जरूर होता, पण त्यालाही माहिती होतं की हा चेंडू बीट केलाय प्रारंभाला, वेगवान टाकला होता. निशांतकडे हे जे कौशल्य आहे ना, की तुम्हाला गोलंदाजीमध्ये फ्रूट सलाड बॉलिंग करावी लागतं. आय एम टॉकिंग अबाउट टू बी द व्हेरिएशन्स अँड द व्हरायटी. आणि ही फ्रूट सलाड बॉलिंग निशांत कडवेकडून अनेक वेळेला होते. स्लोअर वन पिक केलाय आणि चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. 33 धावा धावपलकावरती झाल्या. 33 ऑन बोर्ड. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला मैदानामध्ये अशी पॉवरफुल बॅटिंग करावी लागते. आणि प्रारंभाचं कौतुक करेन मी, कारण जेव्हा मैदानामध्ये स्लोअर वन आला, त्याने ओळखला की हा स्लोअर वन, याच्या अगोदरचा चेंडू थोडा फास्टर वन होता, अधिक फास्टर वन टाकला होता आणि मग स्लोअर वन येईल अशी कदाचित त्याने अपेक्षा सुद्धा केली होती. बघा, इट इज ऑल अबाउट द माइंड गेम म्हणतात ना, तो हाच मित्रांनो. प्रारंभ यावेळेला कव्हर्समध्ये खेळतोय, त्याला माहिती आहे की तो क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत तो ट्रॅव्हल झालेला चेंडू अडवेल, फेक करेल, 2 धावा पूर्ण करण्याची संधी आपल्याकडे आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. दी ग्रेट सचिन तेंडुलकर हेच तर म्हणतात मित्रांनो, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाव यू रन, बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाव यू टर्न. आणि तेच मैदानामध्ये इथे गाठलं सुद्धा गेलं, जिथे 2 धावा पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावसंख्या वाढले, कारण आता 13 चेंडू येणं बाकी. 17 धावांची आवश्यकता. लक्ष गाठायचं असेल ना तुम्हाला मैदानामध्ये, तर या पद्धतीने छोटे छोटे प्रयत्न करावे लागतात. पंचांचा इशारा स्वैर असल्याचा अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धावेची भर पडणार आणि आता समीकरण बदलणार. 13 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 36 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानामध्ये आपला खेळ साकारतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आदिरा वॉरियर्स कावाडे संघ आहे. मैदानामध्ये जेव्हा प्रथम फलंदाजी कावाडे संघाने केली, त्यावेळेला निर्धारित 5 षटकामध्ये 51 धावा बनवल्या होत्या. आणि त्याला उत्तर देताना 52 धावांचं उत्तर देत असताना मैदानात काल जे सामने झाले, काल लीग स्टेजचे 5 सामने झाले, मला वाटतं त्याच्यावरही बोलणं गरजेचं ठरेल. रात्रीच्या प्रहरामध्ये जेव्हा तुम्ही मैदानात खेळत असता, त्यावेळेला सीमारेषा किती दूरवर आहेत. पहिल्यांदा स्कोर सांगूया. जेव्हा 3 षटकांचा खेळ संपलाय, 37 धावा धावफलकावरती झाल्यात. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. या 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना हे षटक किती महत्त्वाचं आहे, कावाडे संघाचा कर्णधार कावाडे संघाचा कर्णधार अबूला सुद्धा माहिती आहे आणि त्याच वेळेला संघ सहकारी निशांतला सुद्धा माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिरूलाही माहिती आहे की सुरेश काका 11 वर्सोली संघाला जर पहिला सामना जिंकायचा असेल, लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला श्री गणेशाय नमा म्हणत या वेळेला चांगला प्रारंभ करायचा असेल ना, तर प्रारंभाला सुद्धा 12-15चं अंतर जे आहे ते 6-1 वरती किंवा 6-2 वरती आणावं लागेल. पण पाहायचं आहे की या वेळेला प्रारंभाच्या प्रारब्धमध्ये ते लिहिलं आहे का. आपण ज्या गोष्टींवरती बोलत होतो ना मित्रांनो, ती गोष्ट अशी होती की लीग स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही खेळता आणि कालच्या दिवशी असं पाहिलं गेलं की सीमारेषेच्या बाहेर चेंडू जात आहेत का, षटकार जातोय का, किंवा त्याच वेळेला अधिक चौकार बसतात का. 4 चेंडूत 4 चौकार पाहिले, 4 चेंडूत 4 षटकारही आपण पाहिले, किंवा त्याच वेळेला एकेका सामन्यामध्ये 60 पेक्षा अधिक धावा सुद्धा आलेल्या आपण पाहिल्या. काही वेळेला गोलंदाजांना सुद्धा तितकंच चांगलं यश सुद्धा मिळताना आपण पाहिलं. क्रिकेट हा खेळच असा आहे ना की टप्प्याटप्प्यावरती बदलत असतो आणि तेच आपण मैदानावरती अनुभवत सुद्धा असतो. आज 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असताना ओमकार कडवेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हे थोडंसं टॉनिक कडवं करावं लागेल ते या गोलंदाजाला. चांगलं क्षेत्ररक्षण पोलार्ड अनिकेतचं. अनिकेत यष्टांच्या पाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे जे अनिकेतला ओळखतात त्यांना माहिती आहे तो हार्ड हिटर बॅट्समन आहे. पण मी अनिकेतला ज्या पद्धतीने ओळखतो, मला माहिती आहे की क्रिकेटबद्दलची त्याची असणारी आवड वेगळ्या स्वरूपाची आहे. जॉब सांभाळत क्रिकेट करणं आणि त्याच वेळेला क्रिकेटसाठी वेळ देणं आणि त्याही महत्त्वाच्या सामन्यामध्ये जेव्हा तो कामगिरीला उतरतो त्यावेळेला स्वतःचं 101% देणं, किंवा त्याला ज्याचा उल्लेख मी कमिटमेंट म्हणून केला होता मगाशी समालोचन करत असताना, किंवा समालोचनाला सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला
हेच तर म्हणालो होतो की ही कमिटमेंट या खेळाडूंकडून पाहायला मिळते. तुम्ही मोठ्या स्पर्धा जेव्हा खेळता, सन्मानाने श्री नृपाल शेठ पाटील, सन्मानाने सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा ही स्पर्धा आहे ती आयोजित केली जाते, तब्बल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांच्यासाठी बाईक आहेत, पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात आहे आणि त्यावेळेला तुम्हाला तसा प्रकारचा परफॉर्मन्स सुद्धा द्यावा लागणार. श्रीकांत मोलगे यावेळेला लॉंग ऑफला खेचतोय, चेंडू बाहेर जाणार की आत, पंचांचा इशारा येतोय. श्रीकांतच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. 10 चेंडू येणं बाकी आहे. 8 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 10 चेंडूत 8 धावांचं समीकरण. शिरूला माहिती आहे की समीकरण कशी बदलायची असतात. रिझल्ट बदलायचा असेल तर त्याच्या अगोदर प्रोसेस बदलावी लागते. ही प्रोसेस बदलून दाखवण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी शिरूने अनेक वेळेला केलेली आहे आणि म्हणूनच तर म्हणतात ना की तो इतका मोठा प्लेअर काय. आज मला आठवतंय की शिरू ज्या वेळेला पहिल्यांदा फॉरेन टूरवरती गेला, टेनिस क्रिकेटमधला अलिबाग तालुक्यातील तो दुसरा खेळाडू ठरला होता. ज्या वेळेला परदेशवारी त्याने केली तिथेही त्याने चांगला परफॉर्मन्स केला, मॅन ऑफ द मॅच सारखी पारितोषिकं घेतली. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आयकॉन स्पर्धा जेव्हा होत असतात, मग ती रत्नागिरी जिल्ह्यातील असेल, पुणे जिल्ह्यातील असेल, नगर जिल्ह्यातील असेल, नागपूरमध्ये असेल, शिरू विकला तेथे आयकॉन म्हणून खेळवलं जातं आणि ते कौशल्य आहे ना शिरूकडे. यावेळा मोठा फटका आणि हा सरळ निघाला प्रारंभच्या बॅटमधून दणदणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एका धावेची गरज आहे. प्रारंभाला माहिती आहे की आपला प्रारंभ असा दिमाखदार झाला पाहिजे. सुरेश काका 11 वर्सोली संघाचं नाव आहे. आमचे सुरेश काकाचे चाहते भरपूर सारे आहेत आणि त्याच्यामुळे फॅन फॉलोईंग वर्ग सुरेश काकांना पहिल्या सामन्यासाठी त्याने अगोदरच गर्दी केली होती आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या की पहिल्या सामन्यामध्ये विजयाचा नारळ फोडणार म्हणून. आणि तो यावेळेला मैदानामध्ये प्रारंभ आणि शिरूच्या बॅटिंगने यशस्वीपणे करण्यासाठी केवळ एका धावेचं अंतर दूर असणार आहे. अर्थातच हे अंतर पार केलं जात आहे. सुरेश काका 11 वर्सोली संघ सामना आपल्या थाटामध्ये जिंकतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अधिरा वॉरियर्स कावाडे संघाला पुढील सामन्यासाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कमबॅक इथे नक्की होणार हे आपण सारेच जण जाणतोय. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा, झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक.